हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली आहे आणि आज सकाळ सकाळ ना छान अशा म्हणलं कुरकुरीत पापड्या काहीतरी थोडंसं तळावं, कारण बाहेर येतोय हलका हलका पाऊस आणि थोडा थोडा पाऊस, जास्त येत नाही पण थोडा नॉर्मली आलाय की काहीतरी आपल्याला कुरुम तळणीचे पदार्थ खावे वाटतात, स्नॅक्स आयटम खावे वाटतात. तर म्हटलं चला मग आज थोडंसं तळून घ्यावं, कारण आता ध्रुव आणि रुद्र सुद्धा आज लवकरच घरी येणार आहेत. तर छान मस्त म्हटलं काहीतरी स्नॅक्स त्यांच्यासाठी बनवून घ्यावं, म्हणजे जेवण केल्याच्या नंतर खातील. तर मस्त असे हे तांदळाचे पापड्या आहेत ताईंनो. आणि हे एक एक्झिबिशन लागलं होतं, बर्ड एक्झिबिशन पहा, काही दिवसापूर्वी अहिल्यानगरमध्ये. तिथं आम्ही पाहायला गेलो. तर तिथनं बाहेर फॉरेन कंट्री मधले बर्ड्स वगैरे असे भरपूर प्रकारचे वेगळे पक्षी आलेले होते पाहायला, ऑस्ट्रिच वगैरे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तिथंच हे लोणच्याचे पापड्याचे सुद्धा एक्झिबिशन भरलेले होते. तर तिथनं आहे ना जवळजवळ 7 ते 8 प्रकारच्या हे अशा पापड्या आम्ही आणल्या होत्या, नाचणीच्या, तांदळाच्या, बटाट्याच्या पॅकेट्स आणले होते. एक 50 रुपयाला एक पॅकेट तिथं होतं. तर भरपूर प्रकारचे आणले होते. तर कधीतरी एक पॅकेट फोडलं की ते 2 वेळा तळलं की भरपूर दिवस जातं, कारण ह्या वर्षी उन्हाळा काम काहीच केलं नाही आम्ही, वेळच नाही मिळाला. काही वानोळा मम्मीकडनं आलता, बहिणीकडनं, तोच ठेवला. म्हणलं चला असू द्या, मग थोडेसे पॉपकॉर्न पण बनवाय म्हणले. पाऊस पडायला लागला की पॉपकॉर्नच्या ऑफकोर्स आठवण येतेच सगळ्यांना. इकडे भेंडी फ्रायचं काम चाललंय, पटापट सगळं दोन्ही काम आज एकत्रच चाललेलं आहे, कारण पुढचा वेळ परत कामाचं सगळं मॅनेजमेंट हुकून जाईल. त्यामुळे मग कढईमध्ये छान अशी भेंडी परतून घ्यावी म्हटलं. तर आता स्टीलच्या कढईबद्दल बऱ्याच ताई विचारतात. तर इंडस व्हॅलीच्या आहेत ताईंनो. आता इंडस व्हॅलीचे काही प्रोडक्ट आपल्याला तसेच येतात आणि काही आम्ही विकत सुद्धा घेतलेले आहेत, कारण यांची क्वालिटी खूप छान आहे. तर असं फ्राय वगैरे करायला ना खरं तर थोडीशी कढई लागते, पण ती धुतल्याच्या नंतर ना निघून जाते व्यवस्थित घासली की. तर आता पहा थोडंसं खाली लागलंय, पण ते घासलं की लगेच निघतं. ध्रुव स्कूलमधनं आल्याच्या नंतर पहा दळण करायला हे आम्ही मोठं घमेलं घेतलं होतं, त्याच्यातच जाऊन बसलाय. मुलांचं काय कुठं हे होईन सांगताच येत नाही. जाऊन त्याच्यामध्ये बसून TV पाहायचं काम चाललंय त्याचं, आणि इकडं रुद्राचं सोप्यावरती बसून पाहायचं काम चाललंय. आणि आता याची गाडीच करून टाकलेली आहे. सहज मी बाहेर नाही घरात आली, पाहिलं तर मस्तपैकी गाडी भरून तो खेळत होता. लवकर घरी आले ते दोघं सुद्धा आज. थोडंसं कढईला लागले, पण ते आरामशीर घासलं की निघून जातं. थोडीशी जिरी, थोडासा नाही जास्त प्रमाणात कांदा घेतलाय, कारण मी बनवते आज इथं लसणी भेंडी, कारण भरपूर प्रमाणात ह्या भेंडीला लसूण लागतो. आणि भेंडी कमी, कांदा आणि लसूण जास्त, अशा पद्धतीने ही भेंडी बनवते मी कधीतरी. तर छान लागते ती, तुमच्या दाजींना स्पेशली फार आवडते. तर लसूण हा सगळा गावरान लसूण आहे. थोडासा हातावरती चोळून पहा, थोडासा नॉर्मल त्याला लूज केलंय, म्हणजे खलबत्त्यात ठेचलंय, जास्त पण नाही, पूर्ण नॉर्मली ठेचलाय. फक्त असे 2 त्याचे हे होतील, असं चीर पडायला असंच फक्त. आणि याच्यामध्ये छान असं मी कांद्यामध्ये मस्त फ्राय करून घेते. पहा लसूण आणि कांदा छान फ्राय झालाय. थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडेसे याच्यामध्ये धनेपूड मी टाकून घेते. बस एवढेच मसाले, दुसरं काहीच नाही. छान असं मिक्स करून याच्यामध्ये भेंडी तर अगोदरच फ्राय करून ठेवलेली आहे. छान होती ही अशी, पण एरवी आपण हिरव्या मिरचीमध्ये करतो. खरं तर भेंडी बनवायचे प्रकार खूप वेगळे आहेत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली की खावी पण वाटते. थोडंसं टोमॅटो टाकलं, याच्यामध्ये गोडभर पाणी टाकून थोडंसं मिक्स होईपर्यंत मी ठेवून देणार आहे मीठ टाकून. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टाकणार आहे मी भेंडी. तर ही फ्राय केलेली भेंडी पहा याच्यामध्ये मी टाकली आहे. मीठ अगोदरच टाकलं होतं. थोडंसं मिक्स करून याला 1-2 मिनटं परतून भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. याच्यामध्ये भेंडी जरी कमी दिसली, कांदा आणि लसूण जास्त आहे, पण खायला खूप छान लागते. चला छानपैकी वृक्षारोपण लावून झालंय. दाजी घरी आली आणि परत पुढच्या कामाला निघालेत. त्या अगोदर यांचं आता चाललंय काहीतरी कामाचं चालू आहे. त्याच्याबरोबर पेरं खातात काय माय वाटायचं कुठे बरोबर ठेवला माझ्यासाठी आहे काही का. पोरं बिरं घरी नाहीत, आता शाळेत गेलेले आहेत. हा बरोबर मोजून 3 तोडले. फ्रेश तोडायचं, फ्रेश खायचं. बाबा आमचे बसलेले आहेत इकडं, त्यांना काही चावत नाही. आता जेवणच कसे तरी दम्मानी करत असते, त्याच्यामुळे ह्या असल्या काही गोष्टी आता तर विसरूनच गेले. धरा म्हणलं दिलं तरी म्हणतात नको मला चावत नाही.
असं होतं. काय करते? काम चाललंय थोडं बाई. काय काम करते? पेरू बी खातो. काम चाललंय, पेरू खायचं काम चाललंय. जीपीचं काल केलं ना ते सेटिंग करून अकाउंटचं थोडं चाललंय. हा तर ते त्या कारणाने तरी बसलेत 5-10 मिनिटं, नाहीतर मग आता गेले असते कामानिमित्त, त्यांना अर्जंट जायचंय. पण मग ताई म्हणली पहिले ते करून द्या मला आणि मग जा तुम्ही. मग आता तेच करते, काम चाललंय ते. आता आमचा मूग काढायला आलाय, आताच दाजी तिकडनं आले आणि म्हणत होते मूग काढायला आलाय, नाहीतर सगळ्या शेंगा गळून जातील, तेवढा काढून घ्यावा लागणार आहे आपल्याला. बघू आता कसं करायचं, काय करायचं ते सांगतील तसं होईन आता. हा, त्या आसवलावरूनच एक आसवलाची गोष्ट आठवली मला. हा, मग तेच त्यांनी ना फोडन ते हाताला तेच. मग मागच्या वेळेस आता लय दिवस झाले त्याला व्हिडिओ मध्ये. आमचं शमीचं झाड मस्तपैकी छोट्या कुंडीमध्ये वाढलंय. आता याला इकडे दुसऱ्या कुंडीमध्ये मोठ्या शिफ्ट करावं लागणार आहे. आता हे बऱ्याच दिवसाची आम्ही जी घरीच बनवली होती ही कुंडी, तर आता जर त्याला ताई 8-9 महिने होती ना, तरी पण अजून छान राहिली आहे. उन्हाने थोडासा रंग उडालाय, पण मात्र जशी तशी, आणि दुसरी मात्र फुटून गेली. खूप छान बनवली होती. हा, काय म्हणते मूग तोडायला खाली मुगले तोडायला. तसं पण दाजी आज लाईव्ह कॅन्सलच केलं आम्ही. मूग तोडा थोडा आज 2-3 दिवस. वय ग पोरे, कसं करायचं? मग मावशी आलं ना आम्ही तिघी. तोपर्यंत मूग दाजी कसं माहिती का, तुमचे जसे प्लॅनिंग असतात ना पुढचे, आता याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतर काय, तसं आमचे पण असते. अरे ते मुगाच्या शेंगा पावसाने फुटते आणि ते मूग परत खाली पडते, परत मूग येईन, मग परत वाट पाहावं लागेल. तुम्ही ही गोष्ट आम्हाला रात्री सांगायला लागत होते, पण आम्ही आज दिवसभराचे प्लॅन सगळे फ्लॉप करून टाकले असते आणि एकाच गोष्टीवर फोकस केले असतं. उद्या करा मग. आता उद्या बरं बघू. सकाळ 2-3 घंटे तोडू का? 15 ऑगस्ट निमित्त. हा, तुम्हाला स्वातंत्र्य मूग तोडायचं. भाई बघा, स्वातंत्र्य कशात देते. 15 ऑगस्ट निमित्त मूग तोडायचं स्वातंत्र्य. हा, मग तोडा आमच्या. आता तुम्ही एक काम करा, मावशीला बोलवतो मी. मावशीला तुम्ही तिघे मिळून तोडा. 2 बाया रोजाने लावून घ्या काढून तेवढा. आपलं जा तुम्ही हिरवे शेंगा बिंगा आणा इथं भाजायला जा. थोडेफार आणू ना आम्ही जाऊन, पण असं दिवसभर नाही जमणार ना आम्हाला, लय लोड आहे. थोडा वेळ जा, 2 तास. मग ते 2 लेडीज अजून डिस्पॅचिंगचं काम नाही ना उरकत, असं होतं ना. बघू बरं, बघू आम्ही. पण त्याच्यातली भुशी लय चावती होती हाताला. नाही शर्ट घालायचे, शर्ट. हा, चावती आपण नाही का एका वर्षी तोडला होता, किती हाताला कसं होतं. अस्वल असते ते, आता अस्वल. हा, त्या अस्वलावरून एक गोष्ट आठवली मला. अस्वलाची कहाणी झाली होती आमची मागच्या वेळेस. आपण असंच म्हणलो ताई का व्हिडिओ मध्ये म्हणलं की जंगल विला मध्ये आला अस्वल. इतक्या ताई म्हणजे घाबरून त्यांनी व्हिडिओ ओपन केला आणि म्हणले अस्वल कस काय आलंय जंगल विला मध्ये. हा ना, बघितलं आतमध्ये ते छोटं अस्वल होतं. आमचं शमीचं झाड मस्तपैकी छोट्या कुंडीमध्ये वाढलंय. आता याला इकडे दुसऱ्या कुंडीमध्ये मोठ्या शिफ्ट करावं लागणार आहे. आता हे बऱ्याच दिवसाची आम्ही जी घरीच बनवली होती ही कुंडी, तर आता जर त्याला ताई 8-9 महिने होती ना, तरी पण अजून छान राहिली आहे. उन्हाने थोडासा रंग उडालाय, पण मात्र जशी तशी, आणि दुसरी मात्र फुटून गेली. खूप छान बनवली होती. हा, काय म्हणते आज आपलं मूग तोडायला खाली मुगले तोडायला. तसं पण दाजी आज लाईव्ह कॅन्सलच केलं आम्ही. मूग तोडा थोडा आज 2-3 दिवस. वय ग पोरे, कसं करायचं? मग मावशी आलं ना आम्ही तिघी. तोपर्यंत मूग दाजी कसं माहिती का, तुमचे जसे प्लॅनिंग असतात ना पुढचे, आता याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतर काय, तसं आमचे पण असते. अरे ते मुगाच्या शेंगा पावसाने फुटते आणि ते मूग परत खाली पडते, परत मूग येईन, मग परत वाट पाहावं लागेल. तुम्ही ही गोष्ट आम्हाला रात्री सांगायला लागत होते, पण आम्ही आज दिवसभराचे प्लॅन सगळे फ्लॉप करून टाकले असते आणि एकाच गोष्टीवर फोकस केले असतं. उद्या करा मग. आता उद्या बरं बघू. सकाळ 2-3 घंटे तोडू का? 15 ऑगस्ट निमित्त. हा, तुम्हाला स्वातंत्र्य मूग तोडायचं. भाई बघा, स्वातंत्र्य कशात देते. 15 ऑगस्ट निमित्त मूग तोडायचं स्वातंत्र्य. हा, मग तोडा आमच्या. आता तुम्ही एक काम करा, मावशीला बोलवतो मी. मावशीला तुम्ही तिघे मिळून तोडा. 2 बाया रोजाने लावून घ्या काढून तेवढा. आपलं जा तुम्ही हिरवे शेंगा बिंगा आणा इथं भाजायला जा. थोडेफार आणू ना आम्ही जाऊन, पण असं दिवसभर नाही जमणार ना आम्हाला, लय लोड आहे. थोडा वेळ जा, 2 तास. मग ते 2 लेडीज अजून डिस्पॅचिंगचं काम नाही ना उरकत, असं होतं ना. बघू बरं, बघू. आम्ही. पण त्याच्यातली भुशी लय चावती होती हाताला. नाही शर्ट घालायचे, शर्ट. हा, चावती आपण नाही का एका वर्षी तोडला होता, किती हाताला कसं होतं. अस्वल असते ते, आता अस्वल. मावशी आल्यावर जा. हा, त्या अस्वलावरून एक गोष्ट आठवली मला. तुम्हाला मेंटेनन्स कामाच्या सीझन मध्ये आम्हाला अजून काम सांगितलं कसं व्हायचं. लेबर एंडर 2 चलतो त्यांना सांगा मेहनत होतं काय करायचं. चला उठा.
इकडे झाडांना फळे यायला लागले. बोल बाबा. बघ आमचं ध्रुवबा स्कूल मधून आले आणि रुसून बसला इथं. का म्हणून रुसला रे? स्कूल मधून आला इथे रुसून बसलाय. लय वेळची आवाज येते मी त्याला, पण तो काही येईनाच. असतात 2 नोटबुक असतात ना, रोज 2 द्यायच्या, 2 घेऊन यायच्या. आज एकच दिली असेल मग. आता दादा बिदा म्हण ना. जा घरात, आले मी, जा. रोज आहे गाडीतून उतरलं त्यांचे भांडणं. याचं म्हणणं काय असतं माहितीये का? मग याचं म्हणणं हे असतं की त्याची स्कूल बॅग, त्याची टिफिन बॅग सगळे रुद्रने आणायची, ह्यो फक्त मोकळा चालणार. आणि तो म्हणतो तू तुझे आणीत जा. रोज तोडतो दाजी आम्ही. पोरं पण खातेत म्हणा. नाही येऊ राहिले. फुटलंय ते आता चांगलं आहे का? थोडं त्याला हे करावं लागणार आहे, वेल चढून द्यावा लागणार. ऍपल कड नाही आलो बरं का आम्ही. राहून द्या पाक छानलाच आता. लय पिकलाय तिकडं पण एक पिकून, इथं पण एक पिकलाय. आणि तुम्हीच म्हणता राहून द्या पाक छानला. त्याला 5-6 ऍपल कसं व्हायचं सांग बरं स्वाती आपलं. कधी येणार आहेत ते? ही येणारच आहे आता. याला हे किती काढलं तरी येणारच आहे, माहित नाही का आपल्याला. एवढं साईज आहे पण गोड आहे. बाहेरून वेल आले ते जंगली वेल नारळावर टाका काढावं लागणार. सगळं बाहेरून आत आलंय सगळंच. आणि पावसामुळे पटापट वाढतंय. हा का? आंब्याची कटिंग नाही केली. कटिंग करायची कटिंग गेली होती ना, त्याला आता 5 झुके फुटले ना. मग तरच डपरे झाला मोठा होईल. हा म्हणजे आम्हाला असं म्हणले होते, म्हणजे थोडस वयस्कर आजीबाई, की आंब्याची कटिंग करायची नाही. कटिंग जर केली तर आंबे येत नाहीत म्हणजे दुसऱ्या वर्षी, पण येतात. इथं कट केली आपण किती? 1 2 3 4 5 6 7 हे फुटले झाड. किती बघा ना आता प्रत्येक ठिकाणी. 2 झाड आहे, केवढाले झाड आहेत बरं. कसे ना मी निश्चित कोण घेवानी वाढले. उंची वाढली वय नाही. 2 वर्षाच्या झाडाला फळ नाही येत का? 3 वर्ष झाले. अहो इकडे फळाचं का तुम्ही दिसतं तिकडं. काय म्हणले? आवळा तज्ञ नाही, पण तुम्ही झाड आणताना विचारलं होतं ना कधी किती डाळिंब पक्ष्यांना खाता येत नाहीत. मोठं डाळिंब झाल्यावर तोडा म्हणते. बघ किती छान निघले. लाल निघम बरं का ते हात आता. अजून खायच का? पिकत होते अजून. म्हणलं नको लय कच्चे तोडायला. आवळा शास्त्रज्ञ.
किती मोठं आहे बघा ते घरट. आता त्याच्यामध्ये अगं पडलं पाहिजे. त्याच्यात अंडी वगैरे घातल्यावर पिल्ल मागच्या वर्षी होतं बघ ताई, एका झाडाच्या फांदीलाच मग घरट केलं त्या पक्ष्यांनी आणि त्याच्यामध्ये पिल्ल पण झालती. ऍपल बोरे लय आले तर बापरे. बघा बघा इतके गोड आहेत पण पिकली का ती किडत काय होतं काय माहित. पेरूचं आणि याचं सेम होतं. याला काहीतरी आधीच करा, मागच्या वर्षी पण खाता नाही आलेली सगळी. आणि बेलाचं झाड झाकवलंय यांनी, लय वाढलंय बेलाचं झाड. फांदी कट करायला, फांदी कट करायला. नको नको राहून दे राहून दे. काढ घाल नाही करायचं. हे ना पाच पानाच्या बेलाचं झाड आहे इथालचं आणि हे साध आहे. हे दिलतं आपल्याला. हा एक ऑटोमॅटिक आले पुढे, एक आलेलं आहे ऑटोमॅटिक आणि एक त्याच्यात परत आपण एक लावलेलं आहे असं काय. अंजीर किती आलेत स्वाती. अंजीर बघ ना आपण लय चाले तो. झुपकेच आहेत सगळे. आता मजा आहे पिकल्यावर. लय चाले ते वाळल्यावरती काहीतरी बनतं ना त्याचं, काय म्हणतं अंजीरचं. अंजीरची बर्फी बनते, ड्रायफ्रूट मध्ये बनते, मग सगळं बनतं. अंजीर ड्रायफ्रूट नसेल फक्त याला आता तुम्ही एकमेकात असे ओवलेले असतात ते. हा माळ असते त्यांची. मी काय म्हणते, तुम्ही फवारणे सांगा सगळ्या झाडांना, नाही तर हे सगळे हे होऊन किडे पडतील त्याच्यावर. चालले का ते नको जाऊ म्हणते. ए थांबा थांबा, घ्या लावून तुम्ही, घ्या पटकन. अहो घ्या लावून, लावून घ्या. तर ते लागले वरडायला आहे का. चला दाजी तर गेले. 10 ते 15 मिनिटातच काय असन ते पटपट पटपट टॉप टू बॉटम सगळं सांगितलं. भरा 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 भरा. त्याच्यावरच काही लक्षात बसलं, काही डोक्यावरून गेलंय. चला असं आम्हाला जरी सांगितलं तरी पण ते जे येणार आहेत दादा कामाला तर ते त्यांना तर सांगणारच आहे. चला असो. तर त्या अगोदर एक जी कमेंट आहे ती आता तुम्ही गेस केलंच असेल काय असेल ते. ती कमेंट वारंवार म्हणजे जसं आम्ही कुठं माहेरी गेलो किंवा काही माहेरचा थोडा जरी व्हिडिओ शूट केला, काही तुमच्या शेअर केला का तीच कमेंट येते. आता ह्या गोष्टीबद्दल आम्ही मागे पण बोललोय, पण आता त्याला बरेच दिवस झाले. मला असं वाटतं नवीन न्यू सबस्क्रायबर फॅमिली आपल्या फॅमिलीमध्ये ऍड झाली आहे, तर त्याच्यामुळं बऱ्याच ताईंना माहिती नसेल. तर जसा विचारतायत हा बघा, म्हणजे आता जसा की रक्षाबंधनचा व्हिडिओ आपण सोडला तर त्या व्हिडिओ खाली कुठेतरी वाटत होतं ठीक आहे बा नाही दिसलं त्या व्हिडिओ मध्ये, म्हणजे वहिनींविषयी तुम्ही विचारा, तुमची वहिनी दिसत नाही, कुठं गेली, तुम्ही काही सांगत नाही. तर मग त्या व्हिडिओ खाली ठीक आहे, साहजिक आहे, तुम्ही करणार, तुम्हाला नाही दिसलं तरी पण नाही दिसलं म्हणून. पण तरी सुद्धा कालचा व्हिडिओ जो आहे आपला पर्सनली आपण आमच्या लाईफ मध्ये जे पण काही होतं काय जे आम्ही म्हणजे शेअर करतो. हा त्याच कमेंट्स. तर आता मला हे म्हणायचंय, आपण समजा आता तुम्ही आमचा ब्लॉग बघताय बरोबर, तर एखादा आपण सिरियल बघतो, त्या सिरियल मध्ये आपल्याला त्या सिरियल मध्ये जे पण व्यक्ती काम करतात, जे क्रिएटर काम करतात, त्यांच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता फार लागते. आई कोण, वडील कोण, भाऊ कोण, बहीण कोण, माहेर कुठला, असं आपल्याला ऑफकोर्स उत्सुकता लागलेली असते. आपण जर एखाद्याची सिरियल कंटिन्यू बघतो तर तुम्ही सिरियल प्रमाणेच आपले व्हिडिओ बघतात, पण सिरियल एक ताईंनो ती सिरियल आहे, म्हणजे ते ठरवून सगळ्या गोष्टी पुढे केल्या जातात. हे आपलं एक रिअल लाईफ आहे, आपलं ओरिजिनल जे पण आहे, आपण रिअल जे शूट करतो. आणि काही गोष्टी अशा असतात की ते आपल्याला नाही सांगता येत पडद्यावर. तर तुम्ही जरी तुमच्या घरातल्या काही सांगितल्या असत्या का, तरी पण चला आम्ही आज सांगून टाकतो, कारण ही काही गोष्ट अशी जगात काही वेगळी नाहीये. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही चाललेलंच असतं. पण वेळेअभावी जेव्हा वेळ कधी येणार होती, म्हणजे गेल्या कधी पण येऊ शकते, 2 महिने 3 महिने 6 महिन्यांनी, तर ही गोष्ट आम्ही सांगणारच होतो. जसं की प्रत्येक गोष्ट मन मोकळ्यापणाने आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो, तशी ही गोष्ट करणारच होतो. पण थोडंसं आम्ही वेळ टाइम हे पाहत होतो. पण चला असो, वारंवार परत तुम्हालाही प्रश्न पडेल ह्या का बरं काही सांगत नाहीये, तर नेमकं काय. तर शेवटी म्हणलं चला आज उत्तर देऊनच टाका. कारण कुणाला असं वाटतं नको त्रास व्हायला एखाद्याच्या जखमेवरच आपण हे करायचं. आपण आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये कधी असं पाहुणे रावळे दुखणे भाणे किंवा काय असं कुणाचं नाही सांगा वाटत आम्हाला. आणि स्वतः किती केलं तर भाऊ आहे. आता भाऊजाईचा प्रश्न राहिला तर त्यांच्या दोघांचं पटत नव्हतं. जसं लग्न झालं तसं त्यांच्या दोघांचं पटत नव्हतं. त्यांचे सारखे भांडणं वगैरे, मम्मी पप्पांच्या याच्यामध्ये भरपूर वाद. तर त्यांना आम्ही थोडे दिवस सेपरेट पण लावलं होतं की सेपरेट राहा म्हणून. तिथं पण त्यांच्या दोघांचं नाही ऍडजस्ट झालं. फायनली त्यांनी वेगळं व्हायचं.
निर्णय घेतला. हा घेतला. आणि आणि या मताशी सगळे सहमत आहेत. मेन म्हणजे जे मेन ज्यांना आयुष्य एकत्र काढायचंय, एकत्र राहायचंय, तेच एकमेकाच्या मताशी सहमत आहेत. त्याच्यामुळं आपल्या तुमच्यासारखे म्हणजे किंवा बाकीच्या घरच्यांचं यांच्यामध्ये काहीच कामच नाहीये. त्याच्यामुळं आम्ही त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यावरच म्हणलं चला ठीक आहे. तरी आम्ही केलं आमच्या पद्धतीने, जे पण आम्हाला करायचं ते केलं. पण त्यांनाच एकत्र नाही राहायचं म्हणलं त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाहीये किंवा काही म्हणजे आपण काही बोलू शकत नाही ना. ज्यांना संसार करायचा किंवा ज्यांना पुढे आयुष्य एकत्र काढायचंय त्यांना एकमेकांचं त्यांचं नाही पटत म्हणल्याच्या नंतर आपण त्याला काही हे करू शकत नाही. त्यांनी वेगळा घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. फायनली त्यांचा आता डिवोर्स होणार आहे 1 महिन्यामध्ये, झाल्यागतच समजायचं. त्यांची सगळी प्रोसेस चालू आहे. आता ही गोष्ट काय दुनियामध्ये काय हा पहिलाच डिवोर्स नाही, त्याच्यामुळे एवढं हे होऊन सांगायला काय काहीच नाही. आणि त्याची कशी पर्सनल लाईफ असती, कुणाचा काय प्रॉब्लेम कुणाचा काय प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळं आमचं सांगणं काम होतं. आम्ही मनमोकळ्याप्रमाणे म्हणजे मनमोकळेपणाने तुम्हाला ही गोष्ट सांगितली. सांगणार होतो की का नाही कमवून काय आता कमवून होणार काय होणार किंवा काय ते काहीच विचारू नका. हा त्याच्यासाठी तर हात जोडून विनंती आहे. कारण त्याच्या पर्सनल आयुष्यामधल्या त्या गोष्टी असतात त्या नाही सांगू शकत. दुसरी एक गोष्ट, आम्ही आमच्या माहेरी आहे, आम्ही आमच्या सासरी आहोत. असं नाही की 8 दिवसाला महिन्याला माहेरी आहे, कुठल्या पाहुण्या रावळ्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या ह्याच्यातलं आम्ही इंटरफेअर अजिबात करत नाही. भाऊ भाऊजाच्या लाईफ मध्ये आई वडिलांच्या फोन आला नॉर्मली बोलायचं, विषय कट ना कधी याच्या अगोदर पण केला. त्याच्यामुळे कमवूनच घेतला आणि कायच घेतला. आणि ह्या अशा कमेंट्स अजिबात करू नका कुणी. कारण की काय होतं, ज्या गोष्टी आपण विसरायचा प्रयत्न करत असतो त्याच गोष्टी जर परत विचारून समोर आल्या तर ते कुठंतरी माणसाला खंत मनामध्ये होत असतो. त्याच्यामुळे प्लीज हात जोडून विनंती आहे की या गोष्टींबद्दल परत कुणी काही विचारू नका. कधी आम्ही माहेरचेही प्रश्न म्हणजे माहेरचाही काही व्हिडिओ शूट केला काही केला तर कृपया करून ह्या गोष्टीबद्दल कुणी काही विचारू नका. नाहीये विचार तरी झाला ते काय असं जगाच्या पण का झाला हा प्रश्न नका विचारू. ते त्यांचं नाही पटत, दोघांचा विषय संपला. त्यांच्या दोघांचं नव्हतं हे होत. आणि म्हणूनच वहिनी तुम्हाला दिसत नाही. तुम्ही ह्याच विचारता का वहिनी दिसत नाही, वहिनी दिसत नाही. पण असेल पहा, एक तर आम्ही जास्त माहेरी जात नाही, गेलं तरी असं उभे जाणं येणं 10 मिनिटात. आणि खूप आधीच्या आपल्या ब्लॉग मध्ये आहे, काही रील्स मध्ये पण आहे ती ज्या काही नवीन व्हिडिओ आपले खूप जुने व्हिडिओ पाहतात त्या मला असं वाटतं त्यांनी पाहिलेलं पण असणार आहे. तिला अजून पण आपल्या जुन्या व्हिडिओ मध्ये आहे ती. त्यांचं नव्हतं हे होत, त्यांचं काय म्हणतात ना तिथपर्यंतच होतं एकत्र राहण्याचा योग किंवा काय असेल ते. शेवटी नशिबाचे खेळ असतात ते. आपण किती काही म्हणलं तर चला असो हा विषय आपण इथं ड्रॉप करू आणि पुढच्या आपल्या रुटीनला सुरुवात करू. चला असं असतं व्हिडिओ काढता मध्ये फोटो बी निघतात हो. बाबा इकडे या, एक झाड घ्या हातामध्ये. असं थोडं नाही त्यांनी चालू करून ठेवलंय फक्त. सगळे उभा राहा, सगळ्यांचे तोंड दिसले बाहेर. इकडे पांगून धरायचं मध्ये झाडाच्या मध्ये त्याला धरायचं, तोंड बी दिसत तुमचं धरा. या हा सगळे येतात ना, सगळे बसले हा. असेच फोटो काढायचे. चालू झाला काय फोटो बी काढले फोटो बी काढा. चला व्हिडिओ चालूच आहे. एक रोप मारला खड्ड्यामध्ये पुढे या खड्ड्यात घे बरं इकडे. महाराज काय नाही ते काय पाईपलाईन दरवाडी थे ना. भांडवल म्हणजे पैसे किती पाहिजेत, काय करायचं ते. बर या नाही एवढ्या वर नाही जात. सरळ धावण्याला काही प्रॉब्लेम नाही. अशोकाचं राहू द्या. आमची माणसं इकडे यायला घाबरत त्या बाजूने या. म्हणजे इकडे काय प्रॉब्लेम आहे का काय.
नाही नाही हे असं इकडून आले सगळे येते पुढं काढला ना तुम्ही बरोबर मला मी बोलतो तिथं वारा तिथं पिच्छा मोड आला का येतात का सगळे हा सगळे येतात. काही लाज येतात माग थोडं पुढे मी बोलतो पुढे थोडं आज इथं भोयरे पठार तसेच भोयरे खुर्द गावाचे आजी माजी सैनिक आसपासच्या गावातले साहेबान सर्व एक सर्व्हिसमॅन जमा होऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलाय. त्यावेळेस सगळ्यांनी असा विचार केला का कोणी म्हणजे ज्यांचे वडील किंवा कोणी आजोबा यांच्या स्मरणार्थ आपण एक एक झाड लावू. त्यामुळे त्यांनी बोर्ड पण बनवला आहे. म्हणजे इन फ्युचर त्या झाडाची जिम्मेदारी त्याला पाणी घालणं खत घालणं किंवा त्याला मोठं करणं ती जिम्मेदारी त्या बोर्डवाल्या मालकाची राहणार आहे. त्यामुळे झाडं जाण्याचा कुठेही प्रश्न येणार नाही म्हणून असं आम्ही प्लॅनिंग केला. नाही तर काही वेळेस काय होतं वृक्षारोपण करतो आपण नंतर कोणी त्याच्याकडे दुर्लक्ष करतं कोणी लक्ष देत नाही त्यावेळेस ते झाड जाण्याची शक्यता असते. पण फक्त वृक्षारोपण करणं जरुरी नाही त्याची पुढे संगोपन बी करणं जरुरीचं असतं. म्हणून अशा प्रकारचा प्रकल्प आम्ही हाती घेतलाय का बोर्ड पण झाडाबरोबर लावले म्हणजे ज्यांनी आपापल्या कोणत्या पूर्वजांच्या स्मरणार्थ लावले त्याची इन फ्युचर जिम्मेदारी राहणार आहे की ते त्या झाडाचं त्यांनी संगोपन करायचं. म्हणून हा प्रकल्प अतिशय सुंदर आणि सर्व गावचे सरपंच प्रतिष्ठित व्यक्ती सर उपसरपंच व्हिडिओज काढतायत आज सर्व जमून जे एवढे सगळं नियोजन केलं त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि आमच्या दरेवाडी क्लास गावामध्ये झाडं लावायचं त्यांनी नियोजन केलं त्यामुळे सगळं ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. त्याच्यात काय नाही ते चालतंय काय नाही त्यांना आपण आणून टाकू यांना माझी आई म्हणजे भाऊसाहेब कुठे यांच्या स्मरणार्थ म्हणजे सगळ्यांना तुम्ही आक्का नावाने ओळखता सर्व आपले युट्यूब फॅमिली पण त्यांच्या स्मरणार्थ लावत आहे. त्यामुळे या झाडाची काळजी घेणं त्याला मोठं करणं वटा बनवणं सगळ्या आमच्या दरेवाडीत गेलेली नदी वट पौर्णिमेच्या टायमाला काम येईल असं प्रबोधन आपण एका झाडाचं करू.